तारदाळ ग्रामपंचायत उपसरपंच प्रवीण पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी मृत्युंजय महादेव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता। अन्य कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने मृत्युंजय पाटील यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली। अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार होत्या। निवडीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी कुमार वंजिरे, भाऊसो चौगुले, विनायक वडर यांनी पाहिले। तारदाळ ग्रामपंचायतीतील माजी उपसरपंच प्रवीण पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली। यावेळी उपसरपंच पदासाठी मृत्युंजय महादेव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता। दुपारी 2 पर्यंत कोणत्याही अन्य उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने मृत्युंजय पाटील यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला। त्यामुळे उपसरपंच पदासाठी मृत्युंजय पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच पल्लवी पवार यांनी जाहीर केले। सदरच्या निवडीनंतर मृत्युंजय पाटील समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी मरेनमाळ उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।